नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्पॉटलाईट इयरबुक 2020च्या तिसऱ्या भागामध्ये आज आपण राजकीय आंतरराष्ट्रीय घटनांचा आढावा घेणार आहोत. राजकीय आंतरराष्ट्रीयमध्ये सगळ्यात पहिली न्यूज इस्रायल संबंधीची आहे. इस्रायलचे बरेचसे रेफरन्सेस मागच्या वर्षातल्या तुम्हाला 2019 मधल्या याच्यात येतात. तर इस्रायल तुम्ही मॅपवर बघणं आवश्यक आहे. जेवढ्या देशांची किंवा स्थानांचे नाव आता येणार आहे ते तुम्ही मॅपमध्ये बघणं आवश्यक आहे. मॅप कुठला वापराल तर एचचा जो मॅप आहे ICSEचा तो मी बऱ्याचदा दाखवलेला आहे, तो तुम्ही वापरा. आता याच्यामध्ये पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर भारतामध्ये पाळत ठेवण्यात आलेली आहे. इस्रायल कंपनीचा एक व्हॉट्सॲपतर्फे पेगासस नावाचं सॉफ्टवेअर आहे आणि याच्यामध्ये लोकांवर कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्यात आलेली आहे असा सगळा इश्यू होता. आता ही जी NSO कंपनी आहे इस्रायलमधली, त्या कंपनीने असा दावा केलेला आहे की हे जे सॉफ्टवेअर आहे हे फक्त दहशतवाद विरोधात आणि देशांच्या सुरक्षिततेसाठीच आम्ही देतो. केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला हा खुलासा मागितलेला आहे, पण येत्या काळामध्ये हे प्रॉब्लेमॅटिक असणार आहे. कंपनीने सौदी अरेबिया या देशाबरोबरचा करारसुद्धा रद्द केलेला आहे, कारण सौदी अरेबियाने तिच्यात एक इश्यू झाला होता. कमाल खगोशीचा जो मृत्यू झालेला आहे, तर मोहम्मद बिन सलमान यांनी पत्रकार खगोशी यांच्यावर पाळत ठेवली होती ह्याच पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून. व्हॉट्सअपचा जर विचार केला तुम्ही तर जगभरामध्ये आजच्या डेटमध्ये व्हॉट्सअपचे जे वापर करते त्याच्यामध्ये भारताचा बऱ्यापैकी मोठा रोल आहे. जगभरात 1.5 अब्ज एवढे लोक वापरतात व्हॉट्सअप. 400 दशलक्ष हे भारतातले आहे. जगभरातल्या जवळपास 1400 लोकांवर यांनी पाळत ठेवली होती. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते आर्टिकल 21 खाजगीपणाचा अधिकार. आता 21 तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने विचारलं जाऊ शकतं. याच्यामध्ये मग खाजगीपणाच्या अधिकाराचं जर हनन होत असेल तर तुम्हाला कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टात जाता येतं, 226 नुसार उच्च न्यायालयात जाता येतं. मग परत ते हिबिस कॉर्पस वगैरे सगळ्या गोष्टी 5 तुम्ही करून घेणं अपेक्षित आहे बेसिक याच्यातून. अँजेना मॉर्केल ज्या आहेत त्या 1 नोव्हेंबर 2019 भारत दौऱ्यावर आल्या होत्या. 5वी इंटर गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन पार पडली याच्यामध्ये. तर परराष्ट्र मंत्रालयाने त्या संबंधीचं सगळं नोटिफाय केलं होतं. अँजेना मॉर्केल म्हणजे जर्मनी आणि भारत, मर्केल आणि मोदी यांच्यात सायबर संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल चर्चा झाली होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की चर्चेच्या विषयांमध्ये काही वाहतूक, कौशल्य विकास, ऊर्जा, ग्रीन अर्बन मोबिलिटी, कृत्रिम बुद्धिमत्ता याचा तिच्यामध्ये सगळा समावेश होता. त्याच्यानंतर 16वी आशियान जी आहे ती आशियान भारत परिषद ती बँकॉकला झालेली आहे नोव्हेंबर 2019मध्ये. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये सुद्धा रस्ता, हवाई, सागरी वाहतुकीच्यावर सगळा फोकस आहे. सहकार्याची गरज कृषी अभियांत्रिकीमध्ये आहे. आशियान काय आहे ते आपल्यासाठी बेसिक महत्त्वाचं आहे. आशियानची स्थापना 8 ऑगस्ट 1967 मध्ये झाली होती. मुख्यालय जकार्ता, इंडोनेशिया आहे. सदस्य राष्ट्र तुमच्या समोर आहे: इंडोनेशिया, ब्रुनई, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स, लाओस, सिंगापूर, म्यानमार, थायलंड, कंबोडिया. याच्याबरोबर आता हे RCEPच्या वेळेस लक्षात ठेवा, हे पाठ करून ठेवायचे. आपल्याला याच्यात अजून एक 6 देश ॲड होतात आणि RCEP तयार होतं. लोकसंख्या जी ती जवळपास जगाच्या 1/4 आहे व 1.85 अब्ज. त्याच्यानंतर $3.8 कोटी एवढं याचं GDP आहे. $70 अब्ज. भारतात आशियानची गुंतवणूक जर बघितली तुम्ही, आणि आशियान ही व्यापार आणि गुंतवणुकीच्या बाबतीत सर्वात शक्तिशाली संस्था जगात मानली जाते. हा याचा महत्त्वाचा इश्यू आहे. उझबेकिस्तानला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भेट दिली होती. 15 वर्षातून भारताचे संरक्षण मंत्री उझबेकिस्तानला गेलेत. त्याच्यामध्ये 3 मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगवर सह्या झाल्या होत्या तिथं, सहकार्य वगैरे. आता भारत आणि उझबेकिस्तानचा पहिला लष्करी सराव जो आहे डस्लिक 2019 तर तो झाला. आणि ह्याच इयरबुकमध्ये 295 नंबरचं जे पेज आहे 295 याच्यावर सगळ्या लष्करी सरावांचे तक्ते आहेत, ते तुम्ही नक्की बघून ठेवा. संयुक्त लष्करी सराव डस्लिक 2019 हा 4 ते 13 नोव्हेंबर 2019 दरम्यान झाला आहे ताश्कंदमध्ये. चिरचिक प्रशिक्षण क्षेत्र आहे तिथं आणि याचं ध्येय आहे दहशतवादाचा बीमोड. भारत बांगलादेशच्या बाबतीमध्ये जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे त्यांनी इस्रायलकडून भारत बांगलादेश सीमेवर टेहळणी ठेवण्यासाठी ड्रोन घेतलेले आहेत. तर हे महत्त्वाचं आहे. भारत बांगलादेश जी सीमा आहे, मेघालय ते कुचबिहार पश्चिम बंगाल ह्या सगळ्या बॉर्डरवर हे ड्रोन पाळत ठेवतील. ड्रोनची वैशिष्ट्य आहे की दिवस रात्र काम करू शकतात. 2 किलोमीटरपर्यंतची छायाचित्र ते घेऊ शकतात. भारत बांगलादेश सीमा जी आहे तर ती 4096 किलोमीटर आहे. भारत बांगलादेश सीमेवरची 5 राज्य जी आहेत आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, हे महत्त्वाचं आहे आपल्याकरता. तुम्हाला माहीत पाहिजे की हे जे बचपन MBA आहे, भारताचे शेजारी जे आहेत, मग याच्यामध्ये बांगलादेश,
बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूटान आणि अफगाणिस्तान. बचपन MBA. आणि हा सिक्वेन्स पण तसा आहे त्यांच्या बॉर्डरचा. सर्वात जास्त बॉर्डर आपण बांगलादेशबरोबर शेअर करतो. प्रत्येक देशाला शेअर करणारे राज्य तुम्हाला माहीत पाहिजे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके. RCEPमधून भारत बाहेर पडलेला आहे. RCEP रिजनल कोऑपरेशन इकॉनॉमिक पार्टनरशिप. आता RCEPमध्ये एकूण 16 देश आहेत. ASEANचे जे सदस्य आहेत 10 प्लस 6 देश कुठले आहेत तर ते लक्षात ठेवायचे. ते म्हणजे एक आहे ऑस्ट्रेलिया, दुसरा आहे चीन, त्याच्यानंतर जापान आहे, चीन आहे, जपान आहे, त्याच्यानंतर 3 देश झालेत जापान, चीन, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, कोरिया आणि न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, चीन आणि एक आपण होतो. तर हे एक लक्षात ठेवा भारत. ओके. 6 देश. तर हे RCEP याच्यातून भारत बाहेर आहे. त्या काळात जर आपल्या सोयीनी गोष्टी झाल्या तर आपण मध्ये जाऊ शकतो याच्यात. त्याच्यानंतर H1B व्हिसा अमेरिकेतर्फे दिला जातो. याचा बॉक्स पण आहे आपल्याकडं वरती. H1B व्हिसा जे आहे तर H1B व्हिसा अमेरिका देतं आणि नॉन इमिग्रंटसाठीचा हा व्हिसा आहे. विदेशी लोकांना 6 वर्षापर्यंत अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी मिळते. अमेरिकेमध्ये ग्रीन कार्ड पण तुम्हाला याच्यामुळे मिळतं. त्याच्यानंतर याच्यासाठी कंडिशन अशी आहे H1B व्हिसासाठी की कमीत कमी पगार तुमचा $60,000 पर इयर इतका पाहिजे. त्याला तुम्ही रुपयात कन्वर्ट करू शकता. त्याच्यानंतर अमेरिकेत ग्रीन कार्डासाठी ही लोक अर्ज करू शकतात. तिथं संपत्ती घेऊ शकतात, विकू शकतात. 11वी जी ब्रिक्स परिषद आहे ती ब्राझीलमध्ये झाली होती. ब्राझिलिया पुढच्या बॉक्समध्ये ते दिलेलं आहे. ब्राझीलकडं अध्यक्षपद आहे 2019चं. 13-14-2019. याच्याकरता तुम्हाला बेसिक ब्रिक्स माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर याची जी थीम होती ती होती नव्या भविष्यासाठी आर्थिक विकास. त्याच्यानंतर ब्रिक्स यंग इनोव्हेटर प्राईज रवी प्रकाश यांना मिळालं होतं. कारण भारताचे रवी प्रकाश त्यांनी दूध शीतकरण यंत्र तयार करण्यासाठी त्यांना हे पुरस्कार देण्यात आला होता. ब्रिक्स यंग इनोव्हेटर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ते रवी प्रकाश जे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट त्याचे PhDचे विद्यार्थी आहेत. ब्रिक्सचं जे बेसिक आहे 5 राष्ट्रांचा समूह आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका. आर्थिक, राजकीय आणि प्रादेशिक सहयोग संस्था ही म्हणजे हा जो गट आहे तो स्थापना 2006मध्ये झाली होती. स्थापनेच्या वेळी 4च होते. ब्रिक होतं त्यावेळेस. ब्राझील, रशिया, भारत, चीन. नंतरच्या काळामध्ये बाकी जनता आलेली आहे. आणि याच्यामध्ये 2010मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झालेला आहे. त्याच्यानंतर 16 जून 2009 ब्रिक्सची पहिली परिषद जी झाली होती ती एकटेरिनबर्ग, रशिया. याच्यावर UPSC प्रिलिम्सला प्रश्न विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सापडेल. त्याच्यानंतर 2019मध्ये आता या अध्यक्षपद ब्राझीलमध्ये आणि ब्राझिलियामध्ये हे सगळं झालं. कार्यालयीन भाषा 4 आहे त्यांच्या. इंग्रजी, रशियन, हिंदी आणि चायनीज. त्याच्यानंतर ब्राझीलचे जे अध्यक्ष आहेत जैर बोल्सोनारो, प्रजासत्ताक दिनी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याचं निमंत्रण त्यावेळेस नरेंद्र मोदींनी दिलं होतं. आणि याच वेळेस रशियाचे अध्यक्ष पुतिन जे आहेत त्यांनी मोदींना 2020मध्ये होणाऱ्या दुसऱ्या महाविद्यालयाच्या विजयाचा अमृत महोत्सवच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलेलं आहे. तर हे 2 निमंत्रण इथले महत्त्वाचे आहे ब्रिक्समधले. एक तर आपण 26 जानेवारीसाठी ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारोला यांना निमंत्रित केलं, तर भारताचे पंतप्रधान यांना पुतिन यांनी निमंत्रित केलं. त्याच्यानंतर इस्रायली वसाहतींना अमेरिकी मान्यता. आता हे जे सगळं इस्रायल त्याच्यानंतर पॅलेस्टाईन हा खाली तुमच्या हे आहे, हा मॅप तुम्ही बघू शकता इथं. तर मॅपचा जो इश्यू आहे तर सिरिया, त्याच्यानंतर वेस्ट बँक. आता वेस्ट बँक आणि गाझा हे पॅलेस्टाईन आहे, बाकी हा इस्रायल आहे. तर याच्याकरता एक पीस ट्रीटी किंवा शांतता करार अमेरिकेने सांगितलेला आहे. हा शांतता करार जो आहे याच्यानुसार यांच्या ज्या म्हणजे वसाहती आहेत, काही इस्रायलच्या वसाहती पॅलेस्टाईनच्या एरियात आहेत, पॅलेस्टाईनच्या इस्रायलमध्ये आहे. तर त्यांनी सरळ मान्यता देऊन टाकलेली आहे इस्रायलच्या वसाहतींना की ह्या अमेरिकेने मान्यता दिली पॅलेस्टाईनमध्ये असणाऱ्या इस्रायली वसाहती ओके येतात. पण पॅलेस्टाईनच्या ज्या वसाहती इस्रायलमध्ये आहे त्याला टप्प्याटप्प्याने मागणी देऊ असं अमेरिकेचं म्हणणं आहे, ज्याला पॅलेस्टाईनने मग रिजेक्ट केलेला आहे. तर हा सगळा मुद्दा आहे याच्यामध्ये. हा मॅप तुम्हाला माहीत पाहिजे. मॅप तुम्ही खूप प्रॉपरली बघणं फार गरजेचं आहे. मॅपच्या बाबतीत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो ती म्हणजे UPSC साठीचं जे काही मॅपचे सिरीज बनवलेली आहे, 4 अजून लेक्चर झाले, त्या काळात अजून होतील, तर ते तुम्ही नक्की बघा. गोलन टेकड्या याच्यावर UPSC प्रिलिम्समध्ये 2015ला प्रश्न आहे. हे इथं गोलन टेकड्या आहेत. गोलन टेकड्या हा खूप महत्त्वाचा रिजन आहे या सगळ्या मिडल ईस्टमधला आणि तो स्ट्रॅटेजिकसुद्धा आहे इस्रायलसाठी, कारण तिथून पाणी आणि संसाधनं, तिथं सी ऑफ गॅलिली आहे, हे जे डॉट दिसतो इथं,
हा सी ऑफ गॅलिली आहे, तर तेही एक लक्षात ठेवा. हा ना, हा जो तुम्हाला इथं ग्रे डॉट दिसतोय हा सी ऑफ गॅलिली आहे. त्याच्यानंतर फ्रेंडशिप डेसाठीचा मेसेज पाठवला होता इस्रायलनी भारताला, हा ना. तर 1975च्या शोलेमधला ए दोस्ती गाण्याचे बोल ट्विटरवर त्यांनी पाठवले होते. श्रीलंकेमध्ये पण नवनिर्वाचित अध्यक्ष जे आहे गोटाबाया राजपक्षे, त्यांनीच त्यांच्या भावाला परत पंतप्रधान बनवलं आहे, हा ना, महिंद्रा राजपक्षे. ते न्यूजमध्ये होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेला $450 दशलक्ष मदत मंजूर केलेली आहे. त्यातले $50 दशलक्ष जे आहे ते दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी त्यांना दिलेले आहेत. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा फोटो इथं दिलेला आहे. आता हे सेंट अँथनी चर्चमध्ये हमला झाला होता, दहशतवादी हल्ला. त्याच्यानंतर मोदींनी भेट दिली आणि तिथं पाऊस पडत असताना त्यांनी मोदींच्या डोक्यावर छत्री धरलेली आहे, तो फोटोही इथं टाकलेला होता. तर हे महत्त्वाचं आहे. सिरीसेना जे आहेत तिथले, तर ते एक महत्त्वाचं आहे त्यावेळेचे पंतप्रधान. तर समाधीस्थ बुद्धाची मूर्ती मोदींना भेट दिलेली आहे. आता ही समाधीस्थ बुद्धाची मूर्ती जी आहे ती तयार करायला 2 वर्ष लागलेले आहेत. तर हे एक लक्षात ठेवा पांढऱ्या सागाच्या याच्यामध्ये. आणि त्यावेळेचे श्रीलंकेचे जे अध्यक्ष होते मैत्रीपाल सिरीसेना यांनी मोदींच्या डोक्यावर छत्री धरलेली आहे. नंतरच्या काळात महिंद्रा राजपक्षे नवे पंतप्रधान म्हणून समोर आलेले आहेत. तर हे एक लक्षात ठेवा, गोटाबाया राजपक्षे आणि महिंद्रा राजपक्षे. आणि पण हे देश जे आहेत ते चीनच्या धार्जिने आहेत, भारताला नाही. त्याच्यानंतर ग्रीन कार्डासाठीची प्रतीक्षा यादी जी आहे तिच्यात लोक बघा, अमेरिकेत मेक्सिको 1 नंबरवर आहे, भारत 2 नंबरवर आहे, चीन 3 नंबरवर आहे. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये सध्याचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये अमेरिकेतले नागरिक त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांना आणि रक्ताच्या नातेवाईकांना ग्रीन कार्डसाठी पुरस्कृत करू शकतात, त्यांना रेफरन्स देऊ शकतात. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी याला साखळी स्थलांतर म्हटलेलं आहे, चेन मायग्रेशन. म्हणजे एक आला की तो त्याचे नातेवाईक तिथं घेऊन येतो. तर असा प्रकार. त्याच्यानंतर नेपाळमध्ये गांधीजींच्या पहिल्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे काठमांडू येथे महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनुसार. त्याच्यासाठी नेपाळमधले राजदूत मंजीव सिंह पुरी यांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. लंडनमधल्या ताईक स्टॉक चौक किंवा पार्लमेंट स्क्वेअर इथं पण गांधीजींच्या पुतळ्याजवळ कार्यक्रम झालेले आहेत, 150वी जयंती. ब्रिटनमधली निजामाची संपत्ती भारताला मिळणार आहे. पाकिस्तान आणि भारत असा हा खटला होता, लंडनमध्ये चालू होता, तो जिंकला भारताने. कारण जे निजामाचे जे आहेत वारस त्यांनी भारताच्या बाजूने सगळी स्टेटमेंट दिलेत. राजपुत्र मुकर्रम जहा आणि त्यांचा लहान भाऊ मुफ्फखा जहा. तर आता याच्यामध्ये तुम्हाला हैदराबाद मुक्ती संग्राम हे वाचणं अपेक्षित आहे बेसिक पुस्तकांमधून, ते एक तयार करून ठेवा. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली. त्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. तिस्ता जी नदी आहे तिच्या पाणी वाटप करारावरून भारत आणि बांगलादेशमध्ये सध्या थोडे इश्यू आहेत. तर तेही एक आपण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कालचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो रोहिंग्यांसंबंधीचा मुद्दा आहे. तर रोहिंगा जे आहेत तर ते म्यानमारमधले मुस्लिम आहेत आणि त्यांना तिथून बेकायदेशीर स्थलांतर करावं लागतं, एकंदरच म्यानमारमधली जी परिस्थिती राजकीय. मायग्रेशन संबंधीचे आंतरराष्ट्रीय 2 महत्त्वाचे हे आहेत ट्रीटी आहेत. UN कन्व्हेन्शन ऑन स्टेटस ऑफ रिफ्युजी 1951 आणि प्रोटोकॉल अडॉप्टेड इन 1967. स्थलांतरितांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आता पण भारतामध्ये स्थलांतरितांचा प्रश्न खूप गहन आहे. कोरोनाच्या याच्यामध्ये, लॉकडाऊनमध्ये भारताने याच्यावर स्वाक्षरी केलेली नाही दोघी याच्यावर. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता भारतामध्ये काय आहे ना, इलिगल मायग्रंट्स म्हणजे काय, ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र नाहीत ते. नागरिकत्व कायदा घटनादुरुस्ती जे आहे की अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश मुस्लिमांना याच्यातून वगळलेलं आहे. तर तेही आपण बघूयात. ऑपरेशन इन्सानियत ही एक लक्षात ठेवा. बांगलादेशला भारताद्वारे रोहिंगा मुस्लिमांसाठी मूलभूत गरजांसाठी जी मदत केली जाते त्याला ऑपरेशन इन्सानियत असं नाव दिलेलं आहे. 10,000 रोहिंग्यांचं पुनर्वसन बंगालच्या खाडीतल्या बेटावर केलं जाणार आहे. एक तर बांगलादेशच्या कॉक्स बाजारमध्ये 2,000 रोहिंगा आहे आणि भाषाचार नावाचं हे बेट आहे. तर हे लक्षात ठेवा. हे UPSCच्या मॅपच्या याच्यामध्ये मी खूप प्रॉपरली हे एक्सप्लेन करून दिलेलं आहे. आता जरी ते UPSC बूस्टर मॅप म्हणून असलं तरी ते तुम्ही बघू शकता, असं काही नसतं UPSC वगैरे. ओके. त्याच्यानंतर भारत चीन. आता भारत चीन हे जी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी भेट झाली होती महाबलीपुरम एकतर हे म्हणजे जागतिक वारसा स्थळ आहे. तर पल्लवांच्या काळातलं हे सगळं आहे, द्रविड आर्किटेक्चर आहे हे. तर ते एक लक्षात ठेवा. 7व्या शतकातली स्मारकं आहेत. पल्लव नीट करून ठेवायचे. आपण बेसिक याच्यातून आपलं काम आहे की पल्लवांचा काळ सगळा. त्याच्यानंतर हे जे इथलं जे सगळं स्ट्रक्चर आहे ते द्रविड स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर
दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की मोदी आणि शी जिनपिंग यांची ही दुसरी भेट आहे. पहिली भेट जी होती ती डोकलाम संघर्षावर झाली होती. वुहान येथे भेट झाली होती. वुहान आता कोरोनामुळे खूप चर्चेमध्ये आहे. कोविड-19चा फुल फॉर्म कोणतरी विचारला होता, कोरोना व्हायरस डिसीज. तर वुहान परत चर्चेमध्ये आहे बघा. आपली भेट आधी झाली होती, तर ते एक लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची 100 दिवसाची योजना पण याच्यामध्ये आहे की भारत आणि चीनचे संबंध घट्ट करण्यासाठी जिनपिंग यांनी ही योजना मांडलेली आहे, 100 दिवसांची योजना, ती एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं जे आहे की तामिळनाडू आणि फुजियान याच्यात सिस्टर स्टेट, भगिनी राज्य असे संबंध निर्माण करण्यासंबंधी पण निर्णय याच्यामध्ये झालेला आहे. 2020 हे वर्ष भारत आणि चीन संस्कृतीचं पीपल टू पीपल एक्सचेंजचं वर्ष आहे. त्याच्यामुळेही ते विचारलं जाऊ शकतं. भारत आणि चीन यांच्या संबंधांना 70 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणून 70 उपक्रमांचं आयोजन सुद्धा असणार आहे. त्याच्यानंतर काही वस्तू ज्या आहेत की आयात बंदी जी झाली होती 370 भारत पाकिस्तान, तर खारीक, खजूर आणि सैंधव हे महाग झालं. का महाग झालं? जरी भारत पाकिस्तानची आयात निर्यात बंद असली तरी सुद्धा दुसऱ्या देशांमधून तोच माल आपल्याकडे येतो आणि पाकिस्तानमधल्या वस्तू येमनमध्ये जातात आणि तिथून भारतात येतात, म्हणून त्या किमती वाढल्या, कारण ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला है ना. मग त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, चीननी तुलागी नावाचं बेट 75 वर्षासाठी भाडेतत्वावर घेतलेलं आहे. दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये महत्त्वाची भूमिका या बेटाने बजावली होती. सोलम बेटाचा हा भाग आहे, हे तुम्ही मॅपवर बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कुर्दिश जमात, तुर्कस्तान, सिरिया, इराक, इराण या 4 देशांमध्ये ही सीमावर्ती भागात कुर्दिश जमात आहे आणि येत्या काळात त्यांना असं वाटतं की आपला एक म्हणजे कुर्दिश देश समोर येईल, पण ते इतकं सोपं नाही आहे. जसं रोहिंग्यांची अवस्था आहे तशी ज्यांची अवस्था आहे, या वेगवेगळ्या जमाती आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर कॅनडामध्ये नवीन पंतप्रधान आले, जस्टिस ट्रुडो है ना. त्यांच्या पक्षाला माफक यश मिळालं, पण ठीक आहे, आता यश असतं ते आले. हाँगकाँगमधलं वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयक मागे घेण्यात आलं. हाँगकाँगच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत की 1 कंट्री 2 सिस्टीम आहे इथं, हाँगकाँग आणि चायनाची है ना. आणि दुसरं म्हणजे अम्ब्रेला मुवमेंट. तर अम्ब्रेला मुवमेंटची न्यूज आहे आपल्याकडं पुढं, ती आपण बघूयात. टिपिकल हे वादग्रस्त प्रत्यार्पण काय होतं, जगभरातले जे गुन्हेगार असतात ते जाऊन पळतात आणि लपतात हाँगकाँगमध्ये, तर तिथल्या गुन्हेगारांना चीनमधल्या न्यायालयात हजर करण्याची तरतूद या विधेयकात होती आणि लोक बाहेर पडलीत आणि त्यांनी याला नकार दिला होता. 27 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो काश्मीरमधल्या निर्बंधाविरोधात पाकिस्ताननी काळा दिवस म्हणून साजरा केला होता. 15 ऑगस्ट संबंधीचा एक रेफरन्स आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला आहे. पाकिस्ताननी काय साजरं केलं ते तुम्ही मला सांगणार आहात. 27 ऑक्टोबरला हे जे भारतीय सैन्य काश्मीरमध्ये गेलं होतं आणि संस्थान विलीन करून घेतलं होतं, तो हा दिवस आहे 27 ऑक्टोबर 1947. त्याच्याकरता हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सप्टेंबर 2019 संबंधीचं जे आहे की पाकिस्तानने भारताचे पंतप्रधान आणि भारताचे राष्ट्रपती या दोघांना हवाई परवानगी नाकारली होती. म्हणजे तिथून पाकिस्तानवरून हे विमानाने जाणार होते. नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला जाणार होते. रामनाथ कोविंद जे होते त्यांना यांनी मनाई केली होती, ते पण प्रवास करणार होते. आता खरं तर याच्याने काय होत नाही, रस्ता दुसरा, थोडासा ट्रान्सपोर्टचा खर्च आपला वाढतो, त्याला काय. नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा जो होता तो महत्त्वाचा आहे. ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमची बैठक होती. भारत आणि रशिया याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं एक असणार आहे त्या काळामध्ये. आता चेन्नई ते व्लादिवोस्तोक हा सागरी मार्गाचा प्रस्ताव विचार समोर ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर भारत रशिया अणुभट्ट्या उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे दोघांमध्ये. गगनयान मोहीम, त्याच्यामध्ये अवकाशवीर जे आहे त्यांना रशिया प्रशिक्षण देत आहे भारतीय अवकाशवीरांना. त्याच्यानंतर भारत आणि रशियामध्ये जवळपास 17% व्यापार वाढला आहे आणि 11 अब्ज डॉलरचा तो झालेला आहे. त्याच्यानंतर भारताला रशियाचं सहकार्य कशात आहे, तर 2018मध्ये 33 लाख टन, 550,000 टन तेल उत्पादनं आणि 45 लाख कोळसा आपण रशियाचं सहकार्य आणि तिच्यातून निर्यात झालेली आहे. दुसरं म्हणजे कुदनकुलम अणुप्रकल्पात रशियाचं सहकार्य आहे. त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ सेंट अँड्री दी अपोस्टल या पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदी यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर स्वेझदा जहाजबांधणी संकुल जे आहे तिथं पुतीन आणि नरेंद्र मोदी यांची संयुक्त भेट झाली आणि भारताला तेल आणि वायू पुरवठा करण्यासाठी या संकुलात तयार झालेली जहाजं वापरली जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे तो महत्त्वाचा बॉक्स आहे आपला इथला, तो म्हणजे भारताचं रशियाला ह्या ज्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमसाठी मोदींनी घोषणा केली तिथं की 1 अब्ज डॉलरचं कर्ज. तर जो अतिपूर्वेकडचा भाग आहे रशियामधला, ॲक्ट ईस्ट हे भारताचं धोरण आहे आणि अतिपूर्व प्रांतासाठी भारताने हे विकास करण्यासाठी दिलेलं आहे. ॲक्ट फार ईस्ट असं हे धोरण समोर ठेवलेलं आहे. आता ॲक्ट ईस्ट होतं, आता हे ॲक्ट फार ईस्ट, कारण रशियातला जो ईस्ट आहे तो जर अजून जास्त लांब गेला म्हणून ॲक्ट या ना. तर हे एक महत्त्वाचं आहे. ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम 2019मध्ये भारताने 5 अब्ज डॉलरचं जवळपास 500 करार केलेले आहे
आणि तास हे रशियातलं वृत्तपत्र यांनी ही बातमी दिलेली आहे. तर भारताने रशियाला $1 अब्ज कर्ज याच्यासाठी दिलेलं आहे. हाऊडी मोदी हे महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं बऱ्याच लेक्चरमध्ये. कारण आता केमछो ट्रम्प आणि नंतर नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प याच्यावर ऑलरेडी एक सेपरेट लेक्चर सेपरेट लेखच जानेवारी फेब्रुवारीच्या अंकात आहे आपल्या. त्याच्यानंतर याची जी संकल्पना होती हाऊडी मोदीच्या, ते हौदाय मोदी शेअर ड्रीम आणि ब्राईट फ्युचर अशी ही संकल्पना होती. त्याच्यानंतर ट्रम्प यांनी भारताचा जो मित्र उल्लेख आहे, नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये ट्रम्प यांचा भारत मित्र म्हणून त्यांनी उल्लेख केला. अब की बार ट्रम्प सरकार असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे जे तुम्ही बघताय की बार अमेरिकेत जाऊन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा हात हातात घ्यायचा आणि त्याला फार गोल फिरवायचं, तर हे मोदीच करू शकतात, ते इथं झालेलं आहे. त्याच्यानंतर भारतात सगळं काही छान चाललेलं आहे हे वेगवेगळ्या भाषांमधून मोदींनी म्हणून दाखवलं, तिथं झालं. त्याच्यानंतर ट्रम्प यांनी मोदींच्या बाबतीत काय उद्गार काढलेत ते म्हटलं की मोदी हे महान नेते आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके. आणि ह्युस्टनचे जे महापौर होते, हे सगळं ह्युस्टनमध्ये चालू होतं. तर ह्युस्टनचे महापौर जे आहेत सिल्वेस्टर टर्नर, तर यांनी ह्युस्टन शहर जे आहे तिची प्रतिमात्मक चावी जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. आणि हे पण एक महत्त्वाचं याच्यामधलं आहे. त्याच्यानंतर सिंध, बलूच आणि पश्तो गटांचे लोक पाकिस्तानमधून आलेत आणि ते नरेंद्र मोदींना तिथं भेटलेत. त्याच्यानंतर 1971 जशी बांगलादेश निर्मितीसाठी भारताने मदत केलेली तशी आम्हाला पण करा अशी मागणी त्यांची होती. त्याच्यानंतर काश्मीरी पंडितांशी विशेष संवाद त्यांनी साधलेला आहे. तर हेही एक महत्त्वाचं आहे काश्मीरी पंडितांचं, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं जे आहे की शीख समुदायाने जवळपासची ॲडव्हर्स लिस्ट होती, काळी यादी, 50 सदस्यांचं शिष्टमंडळ, 312 शीखांची नावं बाहेर काढलेली आहे. 1984च्या दंगलीमध्ये जे सहभागी होते, अशा 1984च्या शीख विरोधी दंगलींमधल्या बऱ्याचशा शीखांना भारतीय व्हिसा मिळत नाही, त्यांना ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे. तर ते मी विचारलं पण होतं एका दिवशी लेक्चरमध्ये, ॲडव्हर्स लिस्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ह्युस्टनमध्ये गोलमेज परिषदसुद्धा झालेली आहे. ह्युस्टन शहर हे जगाची ऊर्जा राजधानी म्हणून ओळखलं जातं. तिथं ऊर्जा कंपन्यांची गोलमेज परिषदसुद्धा झाली. त्याच्यानंतर जे प्रेसिडेन्शियल लँटर्न असतं तिच्यावर अमेरिका आणि याचा जो ध्वज होता तो लावण्यात आला होता, तर भारत आणि अमेरिकेचा, तर तेही एक महत्त्वाचं होतं. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना 69व्या वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा दिल्या होत्या, तर ते एक महत्त्वाचं आहे. 17 सप्टेंबर. त्यानंतर मुंबईत NBA बास्केटबॉल खेळाचं आयोजन करण्यात संबंधीचा पण इथं थोडा हे झाला होता. संयुक्त राष्ट्र जी आमसभा आहे 74वं अधिवेशन, त्याच्यात मोदींनी भाषण दिलेलं आहे. आणि 4 स्वास्थ्य व्यवस्थेचे स्तंभ त्यांनी तिथं सांगितले. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर, अफोर्डेबल हेल्थ केअर, त्याच्यानंतर सप्लाय साईड ऑफ गव्हर्नमेंट आणि सगळ्यात लास्ट मिशन मोड इंटरव्हेन्शन. तर हे फार महत्त्वाचं होतं. भारताचं जे अक्षय ऊर्जेसंबंधित रिन्युएबल एनर्जीचं लक्ष आहे, तर ते 175 गिगावॅट 2020 वरून 450 गिगावॅट इतकं करण्यात आलं. खूप महत्त्वाचं आहे, MCQ साठी लक्षात ठेवा. आणि हे मोदींनी तिथं सांगितलं. संयुक्त राष्ट्रात मोदींचं जे भाषण होतं ते 2014 पहिलं होतं, 19 दुसरं होतं, आणि त्यांनी हिंदीमधून भाषण तिथं केलं होतं, तर ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन की त्यांनी आता तिथं बऱ्याचशा भारतातल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. जनधन योजना आपण हे बघितलं होतं, 37 कोटी खाती उघडण्यात आली ना. त्याच्यानंतर स्वच्छ भारत मिशन. त्याच्यानंतर 2012ला स्वातंत्र्याची 75 पूर्ण होते, तर मग त्याच्यामुळे 5 वर्षात 1,25,000 किमी रस्ते बांधले जातील, 2 कोटी गरिबांना घरं दिली जातील. 2025 क्षयरोगाचं उच्चाटन करण्याचं लक्ष आहे. क्षयरोगाबद्दल काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. क्षयरोगाबद्दल TB हारेगा देश जितेगा 2022 आपलं लक्ष आहे की TB संबंधीच्या सगळ्या बेसिक उपकरणं आणि बेसिक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. TB हारेगा देश जितेगा 2022. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, 2018 आपण निश्चय म्हणून एक योजना आणली होती. निश्चयच्या अंतर्गत प्रत्येक TB झालेल्या व्यक्तीला दर महिन्याला ₹500 मिळतात ट्रीटमेंट चालू असेपर्यंत. तर तेही TBच्या बाबतीत लक्षात ठेवा. इथं जसं म्हटलं आहे की 2025 भारतातून TBचं उच्चाटन होईल. जगाचं लक्ष 2030 आहे, तर हे एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा ग्लोबल फंड आहे. त्या ग्लोबल फंडचं नाव आहे जीत. जीतचा फुल फॉर्म असा आहे की जॉईंट एफर्ट फॉर इलिमिनेशन ऑफ TB फंड. हा एक जागतिक फंड आहे. जॉईंट एफर्ट्स फॉर इलिमिनेशन ऑफ TB फंड. भारत याचा पार्टनर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी TBबद्दल लक्षात ठेवायच्या. TBबद्दल कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याच्यानंतर हे जे जमाल खगोशीची हत्या झाली होती त्यासंबंधी दी क्राऊन प्रिन्स ऑफ सौदी अरेबिया नावाचा वृत्तपत्र आलेला आहे आणि त्याच्यात ते रेफरन्सेस आहेत.
खरं तर असले प्रश्न विचारले जाणार नाही. अम्ब्रेला मुवमेंट जी आहे ती हाँगकाँगमध्ये झाली होती. तुम्हाला थोड्या वेळापूर्वी रेफरन्स दिला होता मी. आता चीनचा हस्तक्षेप जो आहे हाँगकाँगमधला त्याला म्हणजे आक्षेप घेणारी ही चळवळ होती. 2019मध्ये अम्ब्रेला मुवमेंटला 5 वर्ष पूर्ण झालेत. 2014ला ही सुरू झालं होतं आणि लोक रस्त्यावर येऊन त्यासंबंधी घोषणा देत होते. फ्री हाँगकाँग डेमोक्रेसी नाऊ अशी ती घोषणा आहे. भारत आणि भूतानचे संबंध. भारताचे पंतप्रधान भूतानला भेट दिली त्यांनी. दुसरी भेट होती पंतप्रधान मोदी यांची 18 ऑगस्ट 2019ला. आता त्यांचं जे आगमन झालं होतं तर त्यांचे समपदस्थ तिथले जे आहेत लोटे शेरिंग यांच्याशी त्यांनी चर्चा केली. ताशी छोड झोंग राजवाट्यात त्यांना सलामी देण्यात आली. पारो विमानतळावर त्यांचं शाही स्वागत झालं. रॉयल विद्यापीठात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याच्यानंतर जुने धार्मिक स्थळ जे होतं तिथलं सिमटोका झोडांग तिथं समझोता करार सुद्धा केला. त्याच्यानंतर भारत आणि आफ्रिकेचे संबंध. तर रामनाथ कोविंद जे आहेत त्यांनी 28 जुलै ते 3 ऑगस्ट 7 दिवसांची भेट बेनिन, गॅम्बिया, गुनिया, कॉर्नरी या देशांना भेटी दिल्या. हे देश तुम्ही मॅपमध्ये बघणं गरजेचं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मोझांबिकला भेट दिली. मोझांबिककडून आपण डाळी घेण्यासंबंधीचा करार केलेला आहे पहा. 2015मध्ये भारत आफ्रिका शिखर परिषद सुरू झाली होती. आफ्रिकेतले 41 नेते सदस्य सामील झाले होते याच्यामध्ये. त्याच्यानंतर जवळपास एक टीम नावाचा हा प्रोजेक्ट पण लक्षात ठेवायचा. 9 टेक्नो इकॉनॉमिकल अप्रोच फॉर आफ्रिका अँड इंडिया मुव्हमेंट. MCQला विचारलं जाऊ शकतं की टीम कुठल्याशी देशाशी संबंधित आहे. तर आफ्रिकेशी. भारत आफ्रिकेचा 3रा मोठा व्यापारी भागीदार देश आहे, तर हेही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आफ्रिकन युनियन जी आहे, आफ्रिकन युनिटी 1963मध्ये सगळं आलं होतं. MPSC मेन्स जी आली होती ना याच्यात 2 प्रश्न आले होते याच्यावर आफ्रिकन युनियन संबंधीचे. त्याच्यानंतर तर हे एक लक्षात ठेवा 55 सदस्य आहेत आफ्रिकन कॉन्टिनेंटल फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. म्हणजे यांना युरोपियन युनियन सारखंच आफ्रिकन युनियन तयार करायचं आहे. त्याच्यानंतर भारत आणि आफ्रिकेच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं की 3रा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. 2018-19 नायजेरियाला 33% निर्यात वाढलेली आहे. भारताने $15 मिलियन नायजरला दिलेले होते आफ्रिकन युनियनच्या परिषदेकरता. ग्रेस 1 हे इराणी जहाज होतं, तिच्यावर भारतीय कर्मचारी अडकले होते, त्यांची सुटका आपण केली. सगळं जे काही आहे की जिब्राल्टर आणि ते सगळं त्यांनी ते अमेरिकेचा दबाव असताना सुद्धा जिब्राल्टर प्रशासनाने इराणी तेलवाहू वाहकांना सुटका केलेली आहे आणि ते महत्त्वाचं आहे. जिब्राल्टर हा देश लक्षात ठेवा. इराण युरेनियमच्या शुद्धीकरणाची मर्यादा इराणनी मोडलेली आहे. 2015 अनुकरणातून अमेरिकेने माघार घेतली आणि आता युरेनियम शुद्धीकरणाची मर्यादा इराणनी ओलांडलेली आहे. त्याच्यामुळे तेही कुणाला ऐकणार नाही. हे आता अमेरिका 2+2 संवाद हे एक लक्षात ठेवा की अमेरिकेबरोबर आपला 2+2 संवाद झालेला आहे. अजून असे कुठले देश आहे ज्यांच्याबरोबर भारताचा 2+2 संवाद आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. G7 परिषद जी झाली होती तिच्यामध्ये सदस्य नसलेल्या देशांना पण आमंत्रित केलं होतं. तिच्यात भारत एक होता. ऑस्ट्रेलिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, सेनेगल आणि रवांडा. तर G7 महत्त्वाचं आहे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ही खूप चर्चेमध्ये होती. पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकायचं, ब्लॅक लिस्टेड करायचं होतं, पण ते करता नाही आलं. ते ग्रे लिस्टमध्ये आहे आणि हे सगळं कोण बघतं? फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जी G7च्या पुढाकारातून 1989ला जन्माला आलेली आहे. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसा हा बहरीनचा पुरस्कार सर्वोच्च मिळालेला आहे. त्याच्यानंतर बहरीनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. तर ते हेही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपलं ते म्हणजे की भारतीय वंशाचे लोक बहरीनमध्ये सर्वात जास्त परदेशी नागरिक म्हणून आहेत. 3,50,000 जवळपास. भारतीय कैद्यांना सुद्धा बहरीननी सुटका केलेली आहे 250 आपले पंतप्रधान गेले म्हणून. त्याच्यानंतर 200 वर्ष बहरीनमधलं श्रीकृष्ण मंदिर आहे त्याच्या विकासासाठी भारताने $4.2 मिलियन दिलेत. रुपे कार्ड जे आहे ते UAEमध्ये जारी करण्यात आलं. बहरीन नॅशनल स्टेडियम इथं भारतीय समुदायाच्या लोकांना बहरीनमधल्या भारतीयांना मोदींनी संबोधलं. बहरीन नॅशनल स्टेडियम. परदेशात जे तुरुंगामध्ये लोक आहेत तिच्यामध्ये एकूण 8,189 भारतीय व्यक्ती शिक्षा भोगत आहेत. तिच्यात सर्वात जास्त सौदी अरेबियात 1,811 आणि संयुक्त अरब अमिराती 1,392 लोक आहेत. तर हे एक लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय न्यायालय आपल्याला विचारलं जाऊ शकतं. कुलभूषण जाधव यांची फाशी टाळलेली आहे त्यांनी. व्हिएना करार काय असतो की व्हिएना करार जो आहे 1963चा व्हिएना कन्व्हेन्शन ऑफ कॉन्सुलर रिलेशन नागरिकांच्या आर्थिक, व्यापारिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक अधिकाराबाबत संरक्षण व देशादेशात परस्पर संबंधाचा विचार आहे. याच्यातलं जे कलम 36 आहे ते काय सांगतं
की जर एखाद्या देशाच्या नागरिकाला गुन्हा आणि इमिग्रेशन करता अटक केली तर त्याच्या दूतावासाला माहिती देणं बंधनकारक आहे. कुलभूषण जाधवच्या बाबतीमध्ये कलम 36चा भंग पाकिस्तानने केलेला आहे. त्याच्यानंतर हे आंतरराष्ट्रीय न्यायालय, याच्यावर MPSC प्रिलिम्समध्ये प्रश्न होता. युनायटेड नेशनची न्यायिक संस्था ही 1945 मध्ये स्थापना आहे. द हेग, नेदरलँडला याचं हे आहे, ते स्थित आहे. 15 न्यायाधीश असतात आणि प्रत्येक न्यायाधीशा कालावधी 9 वर्षाचा असतो. संयुक्त राष्ट्र आमसभा आणि सुरक्षा परिषदेद्वारे यांची नियुक्ती होते. दर 3 वर्षांनी 1/3 न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते आणि न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती याच्यामध्ये होऊ शकते, हे लक्षात ठेवा. अध्यक्ष, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट हे न्यायालयाद्वारे निवडले जातात. त्यांचा कालावधी 3 वर्षाचा असतो. सदस्य राष्ट्र 193 आहे आणि हे सल्लागाराचं कार्य करतात. यांचं जे काही निकाल आहे तो बंधनकारक नसतो. तर हेही एक आपण लक्षात ठेवणं इथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भारत आणि दक्षिण कोरिया हा जो आपला पुढचा हे आहे, तर न्यू सदर्न पॉलिसी ही दक्षिण कोरियाची आहे आणि ॲक्ट ईस्ट पॉलिसी ही भारताची आहे, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दक्षिण कोरियाकडून आपण जे घेतलेलं आहे तर KG थंडर हाऊड्सवर हे भारताला तंत्रज्ञान मिळालेलं आहे, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं की शिमला करार, याच्यानंतर जे आहे की शिमला करार 2 जुलै 1972 भारत पाकिस्तानमध्ये झाला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो, तर हे एक लक्षात ठेवायचं. शिमला करार हा ना, कारगिलद्वारे जेव्हा शिमला कराराचं उल्लंघन कारगिलमध्ये करण्यात आलं होतं तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या तुकड्या पाकिस्तानमध्ये परत पाठवण्यात मदत केली होती आपली. आणि बिल क्लिंटन यांचं वाक्य आहे, द मोस्ट डेंजरस प्लेस इन वर्ल्ड, कारगिलबाबत त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पंतप्रधानांनी, भारताचे पंतप्रधान आहे त्यांनी मालदीवचा दौरा केला होता. 2011 नंतर भारतीय पंतप्रधानांनी मालदीवला दिलेली पहिली भेट ही. मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम सोली हे शपथविधीला पण होते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे एक आहे की नॉर्मंडी लँडिंग. आता हे UPSC मध्ये विचारलं जाऊ शकतं मोस्ट प्रॉब्ली, की दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा जो जर्मन सैन्याचा पराभव सुरू झाला होता तो क्षण आहे हा. याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 6 जून रोजी मोठ्या धीरगंभीराने तो साजरा करण्यात आला होता. ओके, 75 वर्ष झाल्यानंतर युरोपात 6 जून रोजी जोरात सामना. याला ऑपरेशन ओव्हरलॉर्ड असं पण म्हटलं होतं, हे त्याचं सांकेतिक नाव होतं. रूल ऑफ निशान इजुद्दीन, मालदीवचा सर्वोच्च किताब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला गेलेला आहे, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हिच्यामध्ये मालदीव्समध्ये एक उद्घाटन केलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष सोली यांनी किनारी ट्रेहाडणी रडार यंत्रणा आणि मालदीवच्या सैन्यासाठी संयुक्त प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन मालदीव्समध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर SCO हे आपल्यासाठी एक महत्त्वाचं आहे. SCO बीजिंग, चायनाला याचं हेडक्वार्टर आहे आणि SCOची शिखर बैठक होती बिश्केक किर्गिस्तानमध्ये 2019ला. 8 सदस्य आहे, चीन, रशिया, भारत, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान. भारत आणि पाकिस्तान 2017 याचे सदस्य झालेत. ओके, शिखर बैठक 2003 पासून होते. SCO जे आहे ते जागतिक लोकसंख्या 40% आणि GDP 20% आहे. या 8 देशांचा विचार करतात. भारताला कुठं सहकार्य मिळू शकतं तर एक तापी पाईपलाईनमध्ये मिळू शकतं. तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत. इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर जो भारत आणि रशियाचा संपर्क जाळं आहे ते. आणि वन बेल्ट वन रोड हा एक इश्यू याच्यात आहे. भारताचा याच्यात सहभाग नाही कारण POK मधून चीन पाक आर्थिक कॉरिडॉर CPEC हा चीन POK मधून जातो, म्हणून भारताची परवानगी न घेता त्याच्यामुळे आपण याला परवानगी आपण OBOR मध्ये सामील झालेलो नाही. त्याच्यानंतर पुढचं जे आहे की संयुक्त राष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर संयुक्त राष्ट्राच्या याच्यामध्ये फोरममध्ये भारताचा इस्रायलला पाठिंबा आहे. कारण हमास नावाची जी काही हमास NGO आहे त्याच्या विरोधात पॅलेस्टाईनची NGO आहे ही एक हमास. ॲक्च्युली हा आतंकवादी संघटना म्हणून याला बऱ्याच युरोपियन देशांनी जाहीर केलेलं आहे आणि या हमाससाठीच इस्रायलला भारताने पाठिंबा संयुक्त राष्ट्र फोरममध्ये दिलेला आहे. स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूज एक लक्षात ठेवा, जगाची 1/5 तेल वाहतूक इथून होते. कतार हा जगातला सर्वात मोठा लिक्विफाईड नॅचरल गॅस एक्सपोर्टर देश जो आहे तो LNGची 100% निर्यात इथूनच करतो. तर हे तुमच्यासमोर आहे. हा इराण, पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान याला जोडतं जे त्याला म्हणतात स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज. ओके, तर हे लक्षात ठेवा. हा कतार जो आहे तो 100% सगळं ऑइलची निर्यात इथूनच करतो. हा ना, तर हा मॅप तुम्हाला माहीत पाहिजे, हे सगळं फार गरजेचं आहे. हो, तर पुढचा जो आपला इश्यू आहे की स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूज, गोलन हाईट, वेस्ट बँक, गाझा. मॅपमध्ये बघा, क्योंकि सरळ मॅपचे जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही बघा.
ट्रम्प यांचं जे निवडणूक आहे तिच्यामध्ये कीप अमेरिका ग्रेट अशी घोषणा देण्यात आली. आधीची जी निवडणूक होती तिच्यामध्ये मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन तर अशी घोषणा होती, आणि आता मेकिंग त्यांनी ग्रेट बनवलेली आहे, आता तिला ग्रेट ठेवायची आहे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स याच्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सगळी माहिती दिलेली आहे. पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच आहे. G7नी 1889मध्ये याची स्थापना केलेली आहे. मनी लॉन्ड्रिंग, टेररिस्ट फायनान्सिंग या सगळ्या गोष्टी हे बघतात. ग्रे लिस्टमध्ये 12 देश आहेत, पाकिस्तान, श्रीलंका, येमेन, इथिओपिया इत्यादी. आणि काळ्या यादीतले 2 देश लक्षात ठेवायचे, इराण आणि उत्तर कोरिया. हा ना, उत्तर कोरिया तिथं याच्यात आहे. नेपाळी नागरिकांना व्हिसा बंधनकारक केलेला आहे जर ते पाकिस्तान, चीन, हाँगकाँग, मकाऊतून भारतात येत असतील तर. आणि जर त्यांना गल्फ प्रदेशात जायचं असलं तर म्हणजे सौदी, कतार, कुवेत, ओमान, बहरीन, लेबनन नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दूतावासातून घ्यावं लागतं त्यांना. तर ते एक लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं आहे की शांतता योजना तुम्हाला सांगितली मी, इस्रायल पॅलेस्टाईनसाठी आहे अमेरिकेची. झिरो चान्स हे ऑस्ट्रेलियाद्वारे बेकायदेशीर स्थलांतरितचं अभियान आहे. ऑस्ट्रेलियाद्वारे जे इलिगल मायग्रंट्स असतात त्याच्यासाठी झिरो चान्स हे सुरू करण्यात आलेलं आहे. भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अस्थायी सदस्य म्हणून 54 देशांचा पाठिंबा आहे. आशिया पॅसिफिक गटात एकूण 55 देश आहे. 54 देशांनी आपल्याला 2021-22साठी पाठिंबा दिलेला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान आणि चीननी पण भारताला पाठिंबा याच्यामध्ये दिलेला आहे. एकूण आतापर्यंत आपण 7 वेळा याचे सदस्य आहोत. हे सगळे तुम्हाला दिसतं समोर. 5 स्थायी सदस्य आहेत त्याचे, चीन, फ्रान्स, रशिया, अमेरिका आणि ब्रिटन यूएनचे. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर G20 बैठक जी झाली होती ओसाका जापानमध्ये, तर त्याच्यामध्ये ओसाका डिजिटल अर्थव्यवस्था घोषणापत्र होतं. याच्यामध्ये डिजिटल माहितीची देवाणघेवाण मुक्तपणे घ्यावी असं म्हटलं होतं. भारताने याला विरोध केलेला आहे. तर डिजिटल ओसाका जे काही घोषणापत्र आहे ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे G20ची बैठक आहे, तिच्यात ब्रिक्स देशांनी G20 बैठक ब्रिक्स देश जे आहे त्यांनी सर्व देशांना दहशतवादाचा अर्थ पुरवठा जो आहे तो रोखण्याचं आवाहन केलेलं आहे. G20मध्ये दुसरी त्रिपक्षीय बैठक झाली, भारत, अमेरिका आणि जापान. तर ह्या एक ग्रुप बनलेलाच आहे. याच्यामध्ये दुसरं ओसाका घोषणापत्र आहे. ओसाका घोषणापत्र काय प्रकरण आहे तर आर्थिक गुन्हेगारी विरोधातली उपाययोजना, त्याच्यानंतर FATFला महत्त्व देणं, हा ना. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी आहेत की डाटा फ्री फ्लो जो झाला पाहिजे, हा ना, ट्रस्ट. जापाननी महत्त्व दिलं आहे, पण भारत, चीन, अमेरिका यांनी सर्वांनी हे डेटाच्या याला हे केलेलं आहे. सार्वजनिक निधीचं सातत्य याला घोषणापत्रात महत्त्व दिलेलं आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी एक सेल्फी घेतला होता मोदींबद्दल आणि तो ट्विट केला होता आणि तिथं लिहिलं होतं कितना अच्छा है मोदी, हिंदी भाषेतून त्यांनी लिहिलं होतं. आणि मोदींनी सेल्फी घेऊन तो व्हायरल केला, याबद्दल मी आपला ऋणी आहे असं ट्विट केलं होतं. त्याच्यानंतर G20 हे ओसाकामधलं जापानमधलं पहिलं संमेलन आहे. ट्रम्प यांनी मोदी यांची भेट झाली. अमेरिका, जपान, भारत यांची त्रिपक्षीय आहे. हे तुमच्यासमोर देश आहेत बघा. हे सगळे अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चायना, फ्रान्स, जर्मनी, इंडिया, इंडोनेशिया, इटली, जपान, साऊथ कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, टर्की, UK आणि खाली US. सो हे सगळे याच्यामध्ये आहेत. ओके. युरोपियन युनियन प्लस 19 देश, भारत सदस्य आहे. तर हे एक लक्षात ठेवा. सौदी अरेबियाने भारताचा हज कोटा 30,000 वाढवला आहे. आधी 1,70,000 होता, आता तो 2,00,000 झालेला आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे एक लक्षात ठेवायचं पुढचं जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन, याच्यात इराण, त्याच्यानंतर P5 म्हणजे जे 5 देश आहेत स्थायी सदस्य युनायटेड नेशन, जर्मनी, तर यांच्यामध्ये 4 वर्षापूर्वी झालेला हा करार होता. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात झाला होता की इराणवर मर्यादित बंधनं होती, पण ट्रम्प यांनी केराची टोपली दाखवली आणि त्यांनी कंप्लीट इराणवर हे करायचं बाबा की मर्यादित नाही, कंप्लीट बॅन करायचं असं हे केलेलं आहे. आणि तेल जे देश घेतात त्यांच्याकडून, इराणकडून आयात करणारे तेल जे आहे, तर आता इराणकडून तेल घेणारा भारत हा चीन नंतरचा 2 नंबरचा दुसरा मोठा देश आहे की यांच्यावर सगळ्यांना सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडून तेल घेऊ नका. आणि हे 8 देश जे आहेत की ज्यांना एक क्रेडिट पिरियड पण मिळतो, याच्यामध्ये भारत आहे, चीन आहे, दक्षिण कोरिया, जपान, इटली, टर्की, ग्रीस आणि तैवान आहे. हे 8 देश असे आहेत की हे तिथून तेल घेतात आणि यांना एक ग्रेस पिरियड मिळतो, सवलती मिळतात. G4 काय आहे बघा. G7 तुम्ही बघितलं, G20 बघितलं. G4 काय आहे? इंडिया, ब्राझील, जर्मनी, जपान. तर युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये प्रत्येकाला परमनंट स्थान मिळावं म्हणून हे एकमेकाला सपोर्ट करणारे देश आहेत. इंडिया, ब्राझील, जर्मनी, जपान. हे एक लक्षात ठेवा. बीमस्टेक एक तुम्हाला माहीत पाहिजे. बीमस्टेक महत्त्वाचं आहे आपल्याकरता. 1997ला याची स्थापना झाली होती. ओके. तर HMM बांगलादेश, बँगलोर झालं आहे हे. त्याच्यानंतर बांगलादेश, इंडिया, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, त्याच्यानंतर भूटान आणि नेपाळ. त्याच्यात हेडक्वार्टर जे आहे
ते ढाका बांगलादेशला आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चेअरमनशिप जी असते ती अल्फाबेटिकली याची मूव्ह होते. चौथं समिट जे आहे ते काठमांडूला याचं. आणि मिलेक्स 18 फर्स्ट मिलिटरी एक्सरसाइज पुण्याला झाली याची, तर ते एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बेलुगा फेल जे आहे त्याच्याद्वारे रशियाची नॉर्वेमध्ये हेरगिरी करण्यात आली, तर बेलुगा फेल हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर किर्गिस्तान SCO आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. किर्गिस्तानमध्ये त्याची बैठक झालेली होती, तर SCO आणि त्याच्यात सुषमा स्वराज यांची उपस्थिती होती. सुषमा स्वराज यांचं निधन झालेलं आहे आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता हिच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा SCSC संबंधित एक आस्पेक्ट आहे, तो म्हणजे रॅट्स कौन्सिल. रॅट्स कौन्सिल ही महत्त्वाची आहे. रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर जे आहे 2004 मधलं, SCO परमनंट ऑर्गन ताश्कंद उझबेकिस्तान आहे याचं. तर रॅट्स कौन्सिल लक्षात ठेवा, हे अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर आहे जे SCOच्या अंडर येतं, त्यांचं आहे. आणि SCO पीस मिशन जे आहे, काउंटर टेरर मिलिटरी एक्सरसाइज चेबरकुल रशिया, तर हेही एक लक्षात ठेवायचं, त्याच्याशी रिलेटेडच आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे विलाय ऑफ हिंद, हे काश्मीरमध्ये प्रदेश आस्थापनेचा ISISचा दावा आहे हा विलाय ऑफ हिंद. तर ISIS काश्मीरमध्ये त्यांनी स्थापन केलं असं. ISISचं दक्षिण आशिया शाखेवर निर्बंध टाकलेले आहेत. ISISचे दक्षिण आशिया निर्बंध समिती जी आहे संयुक्त राष्ट्र 1267. मसूद अझहर, त्याचं पण काळ्या यादीत लिस्ट टाकायचं आणि तो बराच इश्यू होता सगळा, तर ते एक लक्षात ठेवा. ब्रुनई हा देश आहे जो राष्ट्रीय स्तरावर शरिया कायदा लागू करणारा देश आहे. त्याच्यानंतर व्हेनेझुएला पण चर्चेमध्ये होता. व्हेनेझुएलामध्ये अतिशय त्यांची इकॉनॉमी कोलॅप्स झालेली आहे, तर हे एक महत्त्वाचं आहे. आरोग्यविषयक आणीबाणी ती जाहीर झाली पाहिजे. आणीबाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंका, अमेरिका यांनी केलेली आहे. भारतातली तुम्हाला आणीबाणी माहीत पाहिजे. तिथली जी राजधानी कॅराकस, तिथं कितीतरी लोक रस्त्यावर आहेत, हजारो. त्याच्यानंतर 70 लाख लोकांना मदतीची गरज आहे व्हेनेझुएलामध्ये. अतिशय वाईट परिस्थिती आहे. आणि तिथला निकोलस मदुरो आणि हुएन ग्वाइडो यांच्यातला तो सगळा नवनिर्वाचित अध्यक्ष आणि प्रस्थापित अध्यक्ष यांच्यातला संघर्ष आहे. भारताची जी भूमिका आहे याच्यामध्ये आणि त्या सगळ्या दृष्टीने आपल्याला गोष्टी बघणं. आता हे एवढं MCQसाठी तर मला ते बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं, हे जे अल्जेरिया नावाचा देश आहे तिथले अध्यक्ष अब्देल अजीज बोटाफ्लिका हे पायउतार झालेले आहेत. श्रीमंत देश चालवण्यासाठी आणि लोकांच्या उत्तम भविष्यासाठी आम्हाला नवी पिढी हवी आहे, असं अमिना आजी यांनी म्हटलं होतं घराणेशाहीला कंटाळून, आणि तिथले जे अध्यक्ष आहेत ते पायउतार झालेले आहेत. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की मालदीव्समध्ये नशीद परत एकदा अध्यक्षपदावर विराजमान झाले, मोहम्मद नशीद. तर ते हे एक लक्षात ठेवा. मालदीव्स जे आहे तर त्यांची जी पार्टी आहे तिचं नाव आहे मोहम्मद नशीद. भारताचे खूप चांगले मित्र आहेत. मालदीवियन डेमोक्रेटिक पार्टी असं त्यांच्या पार्टीचं नाव आहे. त्याच्यानंतर तिथली जी संसद आहे तिला मजलिस असं म्हटलं होतं, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे तजाकिस्तान जे आहे ना, तजाकिस्तानमध्ये फक्रोर इथं भारताचा मिलिटरी बेस आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारताला तेल पुरवठा करणारे देश दिलेले आहेत, उतरता क्रम सर्वात जास्त इराक. त्याच्यानंतर मग पुढचे जे देश आहेत, सौदी अरेबिया 2 नंबरवर आहे, इराण 3 नंबरवर आहे, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लोया जिर्गा हे जे आहे की मोठी प्रतिनिधी सभा जी आहे, पश्तुनी शब्द आहे अफगाणिस्तानला, त्याला लोया जिर्गा असं म्हटलं जातं. अमेरिकेने जे काही ज्यांचा व्हिसा संपला अशा परत पाठवलेल्या नागरिकांना पाकिस्तानी परत घेतलं नाही, म्हणून अमेरिकेवर पाकिस्तानवर निर्बंध टाकले 2019मध्ये. पाकिस्तान आणि घाना अशा 2 देशांवर त्यांनी निर्बंध टाकले अमेरिकेने, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परराष्ट्र संबंधासंबंधीचे भारताचे काही रेफरन्सेस आहेत, तिच्यामध्ये काही महत्त्वाचे ते आपण बघूयात. इस्रायलला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान होते, हे एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे UAE मधलं एक अबुधाबीमधलं खूप भव्य हिंदू मंदिर बांधण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे, तो एक रेफरन्स महत्त्वाचा बघा. UAE अबुधाबीत हिंदू मंदिर बांधण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, सौदी अरेबियामध्ये जननेंद्रिय महोत्सव जो आहे फेब्रुवारी 2000, तर तो सौदी अरेबियाचा रेफरन्स. सौदी अरेबियाने योगाला क्रीडा प्रकाराचा सुद्धा दर्जा दिलेला आहे, ते एक महत्त्वाचं आहे. चाबार बंदर जे आहे आपण इराणमध्ये उभारतोय, चाबार बंदर हे आपल्यासाठी एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 2016मध्ये अफगाण मैत्री धरणाचं उद्घाटन मोदी व अशरफ गनी यांनी केलं होतं. काबूल पार्लमेंट भारताने बांधून दिलेली आहे त्यांना तिकडं, तर परराष्ट्र संबंधामध्ये हे एक महत्त्वाचं होतं. न्यूझीलंडमध्ये जो आहे तो ख्राईस्ट चर्चवर दहशतवादी हल्ला झाला होता, ते एक लक्षात ठेवा. चॅट हे धार्मिक द्वेष पसरवणारं संकेतस्थळ आहे, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्यांनी हल्लेखोर जो होता
ब्रेनन टॅरंट त्यांनी जगभरातले श्वेतवर्णीय ओके प्रतीक दाखवतात तशी खून केली होती ओकेची, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मालदीवनी इंडिया फर्स्ट या धोरणाचा पुनरुच्चार केलेला आहे की भारताबरोबर सर्व विषय आम्ही वर्कआउट करू. व्हेनेझुएला ते एक न्यूजमध्ये आहेच बघा. तर व्हेनेझुएलाबरोबर आपण कच्च्या तेलाचे जे काही रक्कम आहे ती रुपयामध्ये आपण त्यांना देणार आहे आणि त्यासंबंधी आपण हे केलेलं आहे. त्याच्यानंतर नॉन अलाइनमेंट मुवमेंटचं मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स जी झाली त्याचं स्थळ कॅराकस, त्याची राजधानी व्हेनेझुएला, 22 जुलै 2019ला झाली होती. याची थीम होती प्रमोशन अँड कन्सोलिडेशन ऑफ पीस थ्रू रिस्पेक्ट ऑफ इंटरनॅशनल लॉज. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पेट्रो हे जे चलन आहे ते काढणारं, आता नाम तुम्हाला माहीत पाहिजे बा, बेसिक आहे नामचं, कधी आलं 1961 बेलग्रेड. पेट्रो हे एक आभासी चलन काढणारा हा देश पहिला देश आहे व्हेनेझुएला, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे खाली जे आहे इस्लामिक स्टेट, इथं बगोज नावाचं गाव आहे, हे सिरियन आर्मीनी इस्लामिक स्टेटच्या म्हणजे त्यांच्याकडे असणारं शेवटचं हे गाव आहे. तर तिथून सिरियन डेमोक्रेटिक फोर्सेसच्या यांनी इस्लामिक स्टेटचं नामोनिशान तिथून मिळवलं. ते शेवटचं गाव म्हणजे बघोस नावाचं गाव होतं. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे आपली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसंबंधीची न्यूज आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही एक लक्षात ठेवा. तर तुम्हाला माहीत पाहिजे बेसिक एक त्याचे हे आपण बघितले थोड्या वेळापूर्वी, 10 सदस्य निर्वाचित आणि 5 जे असतात ते कायमस्वरूपी असतात. OAC आपल्याला एक लक्षात ठेवायची, सुषमा स्वराज यांनी तिच्यामध्ये सहभाग घेतला होता. सुषमा स्वराज यांच्यावर प्रश्न येऊ शकतो, त्यांचं निधन झालेलं आहे. तर ही जी संघटना आहे OAC 1969 तिची स्थापना झाली होती आणि OAC बद्दल प्रश्न येऊ शकतो. 69 जेद्दा सौदी अरेबियात त्याचं मुख्यालय आहे. 57 देश सदस्य आहे, भारत सदस्य नाही. भारतात जगातले 12% मुस्लिम राहतात, परंतु पाकिस्तानचा विरोध आहे आणि त्याच्यामुळे आपण आतापर्यंत सदस्य होऊ शकलेलं नाही आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्ह अटॅक, खबरदारीचे हल्ले, प्रिव्हेंटिव्ह अटॅक ह्या तंत्रज्ञानाचा वापर करणारा भारत हा जगातला 3रा देश आहे, ते एक लक्षात ठेवा. इस्रायलने पहिल्यांदा केलं होतं, नंतर अमेरिकेने केलं होतं. जे पाकिस्तानबरोबर आपण दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत हे करतो, धोरण राबवतो, तर ते एक लक्षात ठेवा. मासिव्ह डिप्लोमॅटिक ऑस्ट्रिच म्हणजे जगाला पटवून द्यायचं की पाकिस्तान किती प्रॉब्लेमॅटिक देश आहे आणि तो आपल्याला त्रास देतो. त्याच्यानंतर अमेरिकेतलं पे टू स्टे रॅकेट उद्ध्वस्त झालेलं आहे. जे काही बेकायदेशीर स्थलांतरित आहेत त्यांना राहण्याची सोय करून दिली जात होती तिथं, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचे जे आहे ते म्हणजे सौदी अरेबियाचे जे राजपुत्र होते त्यांनी पण भारतीयांना हे दिली होती, भेट दिली होती भारताला, तो एक रेफरन्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रघुनाथ माशेलकर यांचं हे बुक आहे, पुणे इंटरनॅशनल सेप्टेटर लीप फ्रॉगिंग टू पॉले व्हॉलंटिंग. तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि रवी पंडित हे उद्योजक यांचं हे बुक आहे, तर ते एक लक्षात ठेवा. सिंधू पाणी वाटप करार ऑलरेडी आपण बघितलेला आहे. सिंधू पाणी वाटप करार जो आहे तो, तर तोही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 67 नंबरच्या पेजवर इथं आहे सिंधू पाणी वाटप करार. राजा बना सुलतान, पियास रावी सतलज, तर हे लक्षात ठेवायचं. भारताकडच्या नद्या सिंधू, चिनाब, झेलम ह्या पाकिस्तानकडे आहे. सिंधूचं 20% पाणी आपण वापरू शकतो आणि भारताने पूर्वेकडील नद्यांचं 95% पाणी वापरत आणलेलं आहे. सतलज, भाकरनांगर धरण, बियास पोंग आणि पंडोह धरण, रावीवर थेय धरण आहे. तर हे जोड्या लावायला पण तुम्हाला माहीत पाहिजे, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याच पेजवरचं सगळ्यात शेवटचा जो बॉक्स हे आहे, तर मोदी काळातली कूटनीती जर तुम्ही बघितली परराष्ट्र संदर्भातली, तर संयुक्त अरब अमिरातीला 34 वर्षात, श्रीलंकेला 28 वर्षात, कॅनडाला 42 वर्षात, मंगोलिया, इस्रायलला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहे की एवढ्या वर्षात त्यांनी या देशांना भेटी दिलेल्या आहेत. तर ते एक महत्त्वाचं आहे, तर ते एक लक्षात ठेवा. पुढचा महत्त्वाचा एक बॉक्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे की सांस्कृतिक संबंधांमध्ये कुठल्या देशातल्या कुठल्या मंदिरांना मोदींनी भेट दिली. नेपाळमध्ये जनकपुरी मुक्तीनाथच्या मंदिराला, कॅनडात गुरुद्वारा, चीनमध्ये टेराकोटा आणि जपानमध्ये तोजी मंदिराला मोदींनी भेट दिलेली आहे. प्रवासी भारतीय दिवस जो आहे त्याची 15वी परिषद जी आहे तिच्यामध्ये 21 ते 23 जानेवारी आणि वाराणसी इथं ते झालं होतं. तर ही 7 ते 9 असा हा कार्यक्रम असतो, पण हा यावर्षी कुंभमेळ्याला या लोकांना भेट देता यावी त्याच्याकरता 21 ते 23 झाला होता. तर हे एक लक्षात ठेवा. फेब्रुवारी 2019मध्ये मॉरिशियसमध्ये भगवद्गीता महोत्सव होणार आहे. 2020मध्ये मॉरिशियसमध्ये भोजपुरी उत्सवसुद्धा होणार आहे. ही घोषणा प्रविंद जगन्नाथ त्यांचे पंतप्रधान जे आहेत मॉरिशियसचे त्यांनी केली होती. भारत को जानिये हा पंतप्रधान मोदींच्या हस्ते एक कार्यक्रम तिथं झाला आणि त्या स्पर्धेतल्या विजेत्यांना त्यांना पुरस्कार दिले गेले. तर ते एक लक्षात ठेवा. रशियामध्ये कॅन्डी मोरस्टो जहाजांची टक्कर जी झाली होती आणि तिच्यामध्ये भारत, तुर्कस्तान, लिबिया या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं जे आहे की अफगाणिस्तानमध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या तिच्यामध्ये जे
अशरफ घनी आहे ते परत एकदा अध्यक्षपदी विराजमान झालेत. त्याच्यानंतर ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन निर्माण आलेलं आहे, ते ब्रेक्झिट पण सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे महाभियोग चालवले जाणारे अमेरिकेचे 3रे अध्यक्ष आहेत. तर हे लक्षात ठेवा. अमेरिकेत 243 वर्षाच्या इतिहासात आतापर्यंत कुठल्याही अध्यक्षाला पदावरून हटवलेलं नाही आहे. महाभियोग आधी 2 वेळा 1968 अँड्र्यू जॉन्सन, 1999 बिल क्लिंटन, 1974 निक्सनवर चालणार होता पण त्यांनी आधीच राजीनामा देऊन टाकला होता. तर तो एक रेफरन्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मोशेला पंतप्रधानांनी पत्र लिहिलं होतं बघा. 1926-11च्या हल्ल्यामध्ये जो मुलगा वाचला होता तर मोशे होल्सबर्ग त्याला पत्र लिहिलं होतं. बार मिट्झवा म्हणजे काय, 13व्या वर्षात जेव्हा मुलं पदार्पण करतात तेव्हा एक समारंभ इस्रायलमध्ये होतो आणि त्याला बार मिट्झवा म्हटलं जातं. 2018मध्ये त्यांनी मुंबईला भेटसुद्धा दिली होती. सॅमेजुआन नावाचं शहर उत्तर कोरियातलं आहे, ते एक लक्षात ठेवा. मॉडर्न माउंटेन्स आधुनिक पर्वतांचं शहर म्हटलं जातं. किम जॉन उंग याच्या परिवाराचा वारसा असणारं हे शहर आहे, त्याच्यामुळे हे चर्चेत आहे. सोशलिस्ट युटोपिया म्हटलं जातं याला. सोशलिस्ट युटोपिया म्हणजे काय, भांडवलदारांचं नैतिक स्तरावर मनवर्ती परिवर्तन करायचं आणि सामान्य जनतेसाठी त्यांना संसाधनं वापरण्यासाठी त्यांना वापरायला लावायची बाबा, उपलब्ध करून द्यायला लावायची. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची फिनलँड, जगातली सर्वात तरुण पंतप्रधान सना मरीन, वय वर्ष 34 आहे फिनलँडच्या. युक्रेनचे पंतप्रधान जगातील सर्वात 2ऱ्या क्रमांकाचे तरुण आहेत, ते म्हणजे ओलेस्की होन्चारुक, वय वर्ष 35. तर इथं आपण थांबतोय. अशा पद्धतीने आपण स्पॉटलाईट इयरबुक रिवाईज करत राहू. स्पॉटलाईटला जो प्रतिसाद तुम्ही देतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.